नमस्कार मैत्रिणो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे बघा, हा रेडीमेड वर्क केलेला ब्लाऊज आहे आणि सध्या हे ब्लाऊज मार्केटमध्ये खूप आले आहेत आणि ते शिवायचं म्हटलं की एवढं अवघड जातं आणि त्याच्यामध्ये परफेक्ट माप बसत नाहीत. तर कस्टमरला काय वाटतं, सगळं रेडीमेड तर आहे आणि तुम्हाला नुसतं शिवायचंच काम करायचंय असं वाटतं. पण त्यांना काय माहिती हे रेडीमेड वर्कच्या ब्लाउज मागे किती मेहनत असते. तर इथे बघा, मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि 34 साईजचा ब्लाउज आहे. 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच. गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. गळ्याची उंची आहे 10 इंच. इथे मी बाही कट करून घेतलेली आहे आणि खालच्या आणि वरच्या बाजूला मी खडूनी मार्किंग केली, म्हणजे मध्यभाग काढलेला आहे. आणि आता इथं आरीवर्कचं जे आहे त्याला पण आपल्याला त्याचा पण मध्यभाग काढायचा आहे आणि तिथूनच आपल्याला मधला सेंटर काढून घ्यायचा असं या पद्धतीने. तर इथे बघू शकता, मी खालचा आणि वरचा मध्य घेतलेला आहे आणि जसं आपण अस्तरवरती मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचंय. तर बघा, तुम्हाला इथे मी खडूनी मार्किंग केलेली दिसतच असेल आणि असं एकावर एक ठेवायचंय, कमी जास्त होऊन द्यायचं नाही. आणि जी खडून मार्किंग केली ती बरोबर अशी मॅच करून घ्यायची आणि नंतर कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि पुढचा जो जास्तीचा कपडा आहे तो पण आपल्याला कट करायचा आहे. तरी इथे मी स्लीव्ज कट करून घेतलेली आहे. आता इथे बाही कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला बघा, गळ्याचा जो भाग आहे तो आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे. तर गळ्याचा भाग कट करत असताना आपल्याला खालची डिझाईन आणि वरची डिझाईन अशी मॅच करून घ्यायची बघा. असं या पद्धतीने चेक करून घ्यायचंय, कमी जास्त होऊन द्यायचं नाही. तर बघू शकता, मी असं एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि अस्तर ठेवून घ्यायचंय आणि आपल्याला असं जास्तीचंच कट करायचंय आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे. तो कपडा थोडासा वरती सोडून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, आपण माप घेतलेला आहे त्याच्यापेक्षा गळा मोठाच आहे. तर अस्तरच्या मापात न कापता हा कपडा जो आहे तो जास्तीचा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी लांबूनच कट केलेला आहे. तर इथे बघू शकता, आपल्याला फ्रंट बाजू कट करायची आहे आणि कपडा किती थोडा राहिलेला आहे आणि त्याच्यातच आपल्याला फ्रंट बाजू बसवायची. तर बघा, इथे तर काही बसत नाही, गळा पण तिरका आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट बाजू असे या पद्धतीने कट करून घ्यायची आणि नंतर ते वेगवेगळे भाग करून बसवायचे आहेत. जर प्रिन्स कटची तुम्हाला कटिंग शिकायची असेल तर कमेंट करा. तर इथे बघा, हा तर सिंगल कपडा आहे, तर आपल्याला इथे एकच बाजू ठेवून कट करायची आणि दुसरी बाजू आपल्याला दुसऱ्या बाजूला ठेवून कट करून घ्यायची. आपल्याला एक बाजू कट करून घेतल्याच्या नंतर दुसरी ही बाजू आपल्याला कट करून घ्यायची. तर दोन्ही भाग एकाच बाजूचे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. तर इथे बघा, कपडा कमी असल्यामुळे आपल्याला प्रत्येक भाग वेगवेगळा कट करावा लागतोय. तर आपल्या 2 बाजू कट करून झालेल्या आहेत आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची. तर जी आपण मार्किंग केलेली आहे तीच बाजू आपल्याला वरती घ्यायची. इथे पण आपल्याला दोन्ही भाग वेगवेगळे असे कट करून घ्यायचे. तर बघा, हा तर भाग बसतच नाही, पण आपल्याला कसं तरी ऍडजस्ट करून तो भाग बसवावा लागतोय. इथे बघा, थोडासा कपडा कमी पडतोय, पण ती बाजू फिटिंगची आहे तर तिथे ऍडजस्ट होऊन जाईल, कारण आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेत असतो.
तर आपले सर्व भाग कट करून झाले आहेत आणि आता आपल्याला ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता अस्तरवर जे फ्रंटच्या गळ्याचं माप टाकलेलं आहे त्याच मापाप्रमाणे आपल्याला गळा शिवायचा आहे. तर आपल्याला असं इथे या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आरीवर्कच्या ब्लाऊजचं कसं असतं, एक जरी दोरा तुटला तरी ती आरीवर्कची पूर्ण लाईन उसवत जाते. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा दोरा तोडून पण जमत नाही आणि मणी फोडून पण जमत नाही. आपल्याला त्याच्याच मध्ये ॲडजस्ट करून आपल्याला ते आरीवर्कचा ब्लाऊज शिवायचा असतो. तर असं मी या पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घ्यायची. तर बघा आरीवर्कचा जो गळा होता तो जास्त मोठा होता, म्हणून मी अस्तरवरती जेवढं कट केलं होतं त्याच मापाप्रमाणे मी इथे गळा घेतलेला आहे. तर असं याप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करायचे. जास्तीचा जो कपडा आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपली फ्रंट बाजू तयार झाली आहे. इथे आधीच मी दुसरा भागही शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला शिवायला घ्यायची आहे बाही. तर गोल राऊंड मध्ये दंडघेरची फिटिंग आहे 10 आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर त्या पद्धतीने मी इथे बाही कट करून घेतलेली आहे आणि ऑलरेडी आधीच आपण बाहीचा मध्य काढला होता, त्याच्यावरतीच ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर शिलाई मारत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला बरोबर मध्यभागी आला आहे का. आणि आरीवर्कचा ब्लाऊज शिवत असताना आपल्याला सिंगल दाबच वापरायचा असतो, नाहीतर मग मणी फुटतात आणि सुई पण तुटते. त्याच्यामुळे सिंगल दाबच वापरायचा. शिलाई मारून झाल्याच्या नंतर बघा खालच्या आणि वरच्या बाजूला आपल्याला बरोबर सेंटर घेऊनच शिलाई मारायची असते, नाहीतर मग एका बाजूला आरीवर्क जातं. तर आपली इथे स्लीव्ज एक तयार झाली आहे आणि याच पद्धतीने दुसरीही स्लीव्ज आपल्याला तयार करून घ्यायची. आता आपल्याला इथे शिवायचा आहे बॅकचा गळा. तर बॅकचं बघा इथे गळा खूप डीप असल्यामुळे मी गळ्याची रुंदी कमी घेतलेली आहे, म्हणजे 2.25 इंचच घेतली. 2.25 प्लस 2.25 4.5 इंच आपली गळ्याची रुंदी पाहिजे. तर इथे आपल्याला गळ्याची रुंदी आहे 6 इंच, म्हणजे 1.5 इंच जास्त आहे. तर आपल्याला असं एकावर एक ठेवून आपल्याला इथे 1.5च्या निम्म करून आपल्याला इथे बरोबर मध्यभागी शिलाई मारून घ्यायची. तर बघा 1.25 इंचच्या अंतरावरनं अशी तिरकी शिलाई मारायची. जशी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरनच आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला नंतर एकदा गळ्याची रुंदी चेक करायची आहे. बरोबर 4.5 इंच राहिलेली आहे. आणि जसं आपण अस्तरवरती गळ्याची रुंदी आणि उंची आखलेली आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूलाही असं छापून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला गळ्याच्या रुंदीचा अंदाजा येतो. तर इथे बघू शकता, इथं मी कात्रीने थोडंसं कट केलेलं आहे. असं बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचे आणि असे आपल्याला पिना लावून घ्यायच्यात, जेणेकरून अस्तर बाजूला सरकणार नाही आणि आपल्याला सिंगल दाब वापरायचा आहे. तर इथे बघू शकता बरोबर आपल्याला म्हणजे मण्याला चिटकून अशी शिलाई मारून घ्यायची. असे या पद्धतीने शिलाई मारायची आहे. त्यानंतर आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची. खालच्या बाजूने आपल्याला चेक करायचं आहे की बरोबर शिलाई आली आहे का. नंतर मधला कपडा कट करून घ्यायचा आणि कात्रीने थोडासा असा कट मारायचा आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. असं या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर बघा
गळा खूप छान असा फिनिशिंग सहित आलेला आहे. आणि आता बाहेरच्या बाजूने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय आणि बॅकला टक्स मारून कमरेची पट्टी लावून घ्यायची. तर असं या पद्धतीने आपल्याला आरीवर्कचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर आरीवर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा हे समजलं का? नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक मेन गोष्ट राहिली आहे, तर त्याच्यावर खूप आज साऱ्या कमेंट आल्या की असं फिटिंग करताना आरीवर्क येतं तेव्हा काय करायचं? तर ते काय करायचं मी तुम्हाला सांगते. तर फिटिंगच्या जर जास्त आरीवर्क असेल तर आपल्याला असं थोडंसं इथलं म्हणजे थोडं काढण्यासारखं असेल चिटकवलेलं तर ते आपल्याला काढून घ्यायचंय. मणी वगैरे फोडायचे नाहीयेत आणि तिथला भाग तेवढाच आपल्याला हाताने म्हणजे हाताच्या सुईने शिवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी इथला भाग हाताने शिवून घेते, कारण आपल्या ब्लाऊजची फिटिंग तिथपर्यंत आहे आणि आरीवर्कचा जो भाग आहे तो 1 इंच जास्त आहे. तर तिथे आपल्याला हाताने शिवून घ्यायचंय, बघू शकता. तर तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी मी आशा करते. आणि याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची. पाहिलंत का रेडीमेड आरीवर्क असणाऱ्या ब्लाऊजला किती मेहनत असते आणि कस्टमर काय म्हणतं, सर्व रेडीमेड तर आहेच, तर तुम्हाला नुसतं शिवायचंच काम करायचंय. तर तुमच्याबरोबर पण असंच होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा पूर्ण फायनल लूक बघा कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्लाऊज शिकण्यासाठी आणि अशाच वेगवेगळ्या टिप्स शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.